तर पुढचा प्रश्न आहे, मुलींना लग्न झाल्यावर शहरातच राहायला का आवडतं? मुळेच कसं झालंय, आता तुम्हाला तेच सांगितलं की उंच उंच इमारत, बिल्डिंग, मस्त पिझ्झा बर्गर खायला भेटतंय, मस्त टॉक हे झालं. पण शहरात ह्या गोष्टी भेटतात, त्यामुळे त्याच शहरात आवडतं. आणि कसं आहे, हम दो हमारे दो किंवा आम्ही दोघंच. आणि गावाकडे कसं आहे, सगळेजण असतात, शेतात जायला लागतंय, काम करायला लागतंय, त्यामुळे नको वाटतं. म्हणजे 8वी शिकलेली मुलगी सुद्धा वाटतं की मला शहरात राहावं, ही असं झालं. खरं तुम्हाला सांगा, मी का मुलगी नाही बघा. नाही म्हणजे आजचं प्रमाण तुम्ही सांगू शकता परिस्थिती? मला असं वाटतं की बा त्यांना म्हणजे असं वाटतं की बा गावाकडे थोडे रेस्ट्रिक्शन, स्वातंत्र्य की आता कसं मुलींना कपडे घाला, हे करा, किंवा काही काही मुलींना कसं आता जेवण बनवायला नाही आवडत, किंवा बाकी लोकांना काही काही वाटतं बा करिअर इथं हे करू शकतो. गावाकडे कसं लोक की घरात राहा, म्हणजे वेगवेगळे पर्स्पेक्टिव्ह आहेत समजा. हो, बट खरं तुम्हाला सांगू का, किती जरी असेल ना पुणे मोठं, तरी गाव आपलं कधी बेटर असतं. गावाकडील मुलींना शहरात यावं वाटतं आणि शहरातील मुलींना गावाकडे जावं वाटत नाही. याचं सगळ्यात महत्वाचं मुख्य कारण आहे आकर्षण, झगमगाट. जो झगमगाट त्यांना शहरामध्ये दिसतो किंवा मूवी थ्रू आपल्या माइंड मध्ये रिफ्लेक्ट केला जातो, तो तसा नाहीये. शहरातलं जीवन पण खूप खडतर आहे, अवघड आहे. ऍक्च्युअल जर का बघायला गेलं तर गावातलं जीवन शांत आहे. मी मुलींना खरंच विनंती करेल सगळ्या की गावाकडचा मुलगा कधीच वाईट नसतो. बरोबर, तुम्ही शहरात येऊन एक 1 BHK 2 BHK 1 RK 2 RK मध्ये तुमचं जीवन इथं तुम्हाला व्यतीत करायला लागेल. गावाकडे आपले माणसं आहेत, आपली शेती आहे, आपलं म्हणजे तुमच्या हाकेला धावून येणारे माणसं आहेत. शहरामध्ये तुमचं शेजारी पण तुम्हाला येणार नाही बघायला. त्यांना गावाकडे समजताना किती कष्ट करावं लागतं. खूप काम असतं गावाकडे, खूप काम असतं. सिटीमध्ये काम राहत नाही. हा, सिटीमध्ये बाहेर जायचं काम नाही. काय पण ऑर्डर करायचं असलं तर ऑर्डर केलं तर पर्यंत येऊन जातं. कारण की सासूचं टेन्शन, सासऱ्याचं टेन्शन, घरची कामे, त्याच्यापासून पळून यायचे त्यांना. त्याच्यामुळे मला तर हेच वाटतं की मेन कारण शहरात त्यांना सगळ्या सुखसोयी भेटतात, त्यांना मेट्रो लाईफची सवय होते. बरोबर. आणि गावाकडे बऱ्याचशा गोष्टींना फेस करावं लागतं ज्या की इथे इझिली भेटून जातात. राईट. तर पुढचा प्रश्न आहे, आजची मुलं समजा असं म्हणतात की लग्नासाठी शहरात येतात, नंतर लग्न झाले की हो हे झालंय. आता MIDC मध्ये ना, जर प्रत्येक जण येतो, 1-2-3 महिने येतो MIDC मध्ये राहतो, काम करतो. मग लग्न झालं का 1 वर्ष 2 वर्षात जातो गावी, एवढंच होतं. अशी परिस्थिती कशामुळे आली असं वाटतं तुम्हाला? बेरोजगारी, बाकी काय तेव्हा. बरोबर. ऍक्च्युली आता ती गोष्ट बंद झाली, कारण बऱ्यापैकी लोक पूर्ण चाचपणी करूनच. पहिल्यांदा काय व्हायचं की जसं की MIDC मध्ये किंवा जे कॉन्ट्रॅक्ट बेसवरती 6 महिन्यासाठी 8 महिन्यासाठी मुलं भरती होतात. मुलं एक 6-8 महिन्यासाठी पुण्याला यायचे, मुंबईला यायचे, संभाजीनगरला यायचे, लग्न झाले की वापस जायचे. ही गोष्ट पहिल्यांदा व्हायची. पण आजकाल मुलगी देताना पूर्ण गोष्टी तपासून घेतात, सगळं बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन वगैरे होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकांमध्ये क्लॅरिटी आली आहे की ज्याला जॉब आहे पुण्यामध्ये परमनंट, त्याच्याकडे ऑफर लेटर असतं, त्याचे पूर्ण गोष्टी तपासल्या जातात, ऑफर लेटर पासून त्याचे बँक स्टेटमेंट पर्यंत, सॅलरी स्लिप्स वगैरे. त्याच्यानंतर मुलगी देतात. सो आता ती गोष्ट बऱ्यापैकी बंद झाली. पण ही गोष्ट खरी होती एकेकाळी. वाटतेच ना, आता गावाकडे कसं शेती करत म्हणतं कोण मुली देणार गेलं आजकाल. बरोबर. काय एज्युकेशन करते, नोकरी पण करत असलं तर त्याला मुलगी देत. ते खरं आहे. कारण की माझा पण एक मित्र आहे, तो पण आता 1 वर्ष करणार आहे काम आणि परत गावाकडेच मायग्रेट होणार आहे. कारण की तो लग्नासाठी आलेला आहे. असं नाहीये, आणि मुलींना आता बायको म्हणून तिकडे जावं लागते. पोरांचं आता काही चालत नाही. बरोबर आहे. हे 90% खरं आहे. कारण की इथे लग्न आधी वेगळी परिस्थिती दाखवल्या जाते, लग्नानंतर रियालिटी दाखवल्या जाते. मला असं वाटतं की कसं माहितीये का, समजा पुण्यात मी 1 लाख रुपये कमवतो, गावात जर मी 70,000 कमवत असेल तर ते 70,000 म्हणजे 1,40,000 येतो. बरोबर. कारण कसं ते एक्सपेन्स एवढा नाही ना, थोडं लोक कॅल्क्युलेट नाही करत. इथं फक्त आकडे दिसतात 1 लाख 1.5 लाख, पण काय एक्सपेन्स लागतो इथं. दादा आपण चहा घेतला तर किती रुपये खर्च पण तसाच. खर्च पण आहे, रेंट आहे, बाकी गोष्टी येतात. तर आता शेवटचा प्रश्न आहे, शहरातल्या जे मूळ लोक आहेत त्यांच्याकडून आपल्याला कधी दुय्यम वागणूक भेटते असं? नाही, असं होणारच नाही. शहरात भेटेल पण गावी नाही भेटणार. असे गावीत कसं आहे, जर कोण चाललं ना जेवायला लागलं म्हणतं या जेवायला, पण इथं कोण हॉटेलमध्ये जर जेवत असेल तर लपून जेवतं, म्हणजे लपून खाता, हे प्रकार आहे. थ्रू आउट द इयर हा त्रास जाणवत नाही, पण कोविडच्या काळामध्ये हा त्रास नक्कीच जाणवला. बरोबर. कोविड जेव्हा आम्ही इथं पुण्यामध्ये होतो, जसा कोविड सुरू झाला तसं बऱ्याच म्हणजे जवळपास 90% लोक गावाकडे गेले फॉर सेफ रिझन. पण त्यावेळेस म्हणजे मी आता कुणाला स्पेसिफिक नाव वगैरे घेणार नाही, बरेचसे लोक, मी सगळ्यांना दोषी ठरवणार नाही, पण बऱ्याचशा लोकांना उपरे म्हणलं गेलं किंवा उपरे आले होते, आता आमचं शहर खाली झालंय, शहर शांत वाटतंय. आणि जर का तुम्ही आता हा PCMCचा भाग आहे, पण तुम्ही कोथरूड वगैरे भागात गेले तर ते लोक तर सतत म्हणत असतात की बाहेरची गर्दी वाढली. ते परप्रांतीय इतकं आम्हाला परक समजत नाही, पण थोडं परक नक्कीच समजतात मराठी लोकांना. पण इथं दुय्यम वागणूक नाही म्हणता येणार, पण एक हेटाळणी स्वरूपात कधी कधी बघायला मिळतं. तरी वाटलंच नाही मला. म्हणजे अनुभव नाही, असं तर नाही झालं.
आतापर्यंत तर नाही झाला, पण मित्रासोबत झालेला आहे आधी, अच्छा की म्हणजे पार्शलिटी झालेली आहे. अच्छा अच्छा. म्हणजे त्रास म्हणता येत नाही, बट कसं राहते आता इथले लोक समजा तर त्यांना थोडं हे होईलच की आपण इथले आहोत, हा, मग हे बाहेरचे आले ते थोडं हे होणार. बट असं दुय्यम म्हणजे असं हे नाही करत दादा, म्हणजे ते आपल्यावर आहे की आपण कसं राहतो. आपण उगा त्यांना काही त्रास देत असेल तर थोडं ते हे करणार. तर आता शेवटचा प्रश्न आहे, शहरात कोणत्या अडचणीचा सामना करावा लागतो? शहरात अडचणी भरपूर ट्रॉफिक झाली सर, भरपूर ट्रॉफिक, बेरोजगारी आहेच, बरोबर. बरेच काम शोधायला लागतं प्रत्येकाला. कारण का माघारी घरी कसं जायचं, काही 4 पैसे घेऊन जायचं. आता तुम्ही बघू शकता बाकी इथे येणारे बिहारी लोक असेल किंवा कोण असेल, प्रत्येक जण येणारा हा कमवण्यासाठीच येत असतोय. प्रत्येकाला काही तर स्वप्न असतात, पण स्वप्न नाही पूर्ण होत नाही काही जणांचे असं. तर चालतंय, धन्यवाद तुम्ही मुलाखत दिल्याबद्दल. थँक्यू. ट्रॅफिक झालंय, त्यानंतर इथली मेट्रो लाईफ, त्यानंतर बरेचसे रूम पासून चॅलेंजेस फेस करावं लागतात एका सर्वसामान्य व्यक्तीला. तर पहिले म्हणजे खूपच जास्त समस्या आहेत बघा, म्हणजे तसं बघायला गेलं ट्रॅफिक वगैरे, ट्रॅफिक तर आहे. दुसरी गोष्ट कसं आता आपण बाहेरून आलोय, आपल्याला जेवायसाठी हेल्दी फूड नाही, जेवण महत्वाचं. म्हणजे गावाकडचं क्वालिटी जेवण म्हणजे आता कसं आम्ही व्हेजिटेरियन बघा, नॉनव्हेज नाही खात, व्हेज लोकांना त्यातला प्रॉब्लेम जास्त आहे. बरोबर. की म्हणजे ऑप्शन्स कमी आहे, मेसवर पण लोक व्यवस्थित जेवायला नाही देत. आता दुसरी गोष्ट कसं आहे की एक्सपेन्स खूप जास्त होतात, बट पैसे पण थोडं ते आहे. दुसरी गोष्ट नॉलेज नसते आपल्याला खूप जास्त कधी, की आता समजा पुण्यातले तर त्याला सगळं पूर्णाचे नॉलेज असते किंवा कनेक्टिव्हिटी असते, लोक असतात जवळचे, ते त्याला हेल्प करतील की यार तू हे नाही ते कर. पण गावाकडच्या मुलाला कसं या सगळ्या गोष्टी शोधावं लागतात. आता हे रस्ता वन वे हे आपल्याला माहित नसते. बरोबर. आपण तिथून जातो, आता समजा आपण जेएम रोडला बसलोय, एखादा मुलगा बघतो यार मला FC कॉलेजला जायचं, नाही जाता येणार. आता ही गोष्ट लगेच नाही क्लिक होणार, या गोष्टीला वेळ जाणार, म्हणजे खूप जास्त समस्या असं आहेत पण नाही आहेत, पण ओव्हर द टाइम आपण ते कमी करत जातो. रोगराई येते शहरामध्ये, जी गावाला नाही. गावाला पूर्ण नॅचरल आपल्याला सगळं भेटतंय, शहरात याची गोष्ट आहे. बाकी काय जीवन गावासारखं नाहीये. बरोबर. धावपळीचं जीवन आहे. गावाला कसं प्रदूषण खूप अडचणीला अडचणीच शहरात खूप अडचणी, ट्रॅफिक वगैरे, ट्रॅफिक दमघुट मारते, पॉप्युलेशन, प्रदूषण. राईट. तर धन्यवाद तुम्ही इंटरव्ह्यू दिल्याबद्दल. धन्यवाद तुम्ही मुलाखत दिल्याबद्दल. धन्यवाद. आपला पण खूप खूप आभार. तर धन्यवाद तुम्ही मुलाखत दिल्याबद्दल. थँक्यू सर. काढू का माहिती? धन्यवाद दिला. चालेल, तुम्हाला भेटून खूप छान वाटलं. चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपण याच्या अगोदर रिक्षा चालकांचे आयुष्य कसं असते याच्यावर एक टॉपिक आणलेला आहे, तर तो पण व्हिडिओ बघा. कारण आपले व्ह्यू भरपूर येतात पण सबस्क्रायबर लोक खूप कमी करतात. तर रॅन्डम लोकांना क्वेश्चन जेव्हा विचारायचे असतात त्यातले ते बरेच लोक नाही म्हणतात, इंटरव्ह्यू देतात आणि त्यांचा आपण इंटरव्ह्यू घेतो. तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. धन्यवाद.